उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत विविध विकास कामांची पाहणी केली। पोलीस वसाहत बरामपूर इथल्या पोलीस उपमुख्यालयाचीही त्यांनी पाहणी केली। यावेळी पोलीस दलाला देण्यात आलेल्या 4 चाकी वाहनांचं पूजन त्यांच्या हस्ते झालं। भंडाऱ्यात विद्युत विभागाकडून ग्राहकांची लूट करण्यात येत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी शरद पवार गटानं उपोषण सुरू केलंय। प्रीपेड मीटर लावण्यात येणार असून ग्राहकांना संपूर्ण थकीत बिल एकाच वेळी भरावं लागतंय। या विरोधात हे उपोषण सुरू केलं गेलंय। सरकारने हे निर्णय मागे घ्यावेत आणि शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सोग्रस इथली मजार अखेर हटवण्यात आली आहे। मजारीबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप आमदार नितेश राणे यांनी आवाज उठवला होता। त्यामुळे ही मजार प्रशासनानं मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात हटवली आणि अन्यत्र विधिवत स्थलांतरित केली। सध्या या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले। भंडारा जिल्ह्यात उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी पहिली जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली। या परिषदेत 11 उद्योग घटकांसाठी 192 कोटींचे सामंजस्य करार झाले। यातून 514 जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे।